नमस्कार, मी संध्या कुलकर्णी सांगलीहून आली आहे। इथं येण्यापूर्वीचा जेवढं हुरहुर होती, जेवढी उत्सुकता होती की पोंक्षणजींचं आणखीन पावसकरांचं व्याख्यान याच्या आधी खूप वेळेला ऐकलेलं होतं आणि फार उत्सुकता होती की अंदमानमध्ये येऊन किती बघू आणि किती केव्हा जाऊ असं वाटत होतं। आणि मग इथं आल्यानंतर 12 ते 18 या काळामध्ये आम्ही या अंदमानमध्ये अविस्मरणीय असा अनुभव घेतला। आमचे सर्व शिलेदार धवलजीसह आम्हाला अतिशय मार्गदर्शन चांगलं करणारे, सहकार्य चांगलं करणारे आणि आमच्याशी काका काकू या नात्यानं प्रेमानं बोलणारे, त्यामुळे आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता कधीही पडली नाही। आणि शरदजी आणि पावसकर तर काय बोलायला जागाच नाही आहे, इतकं छान त्यांनी आपल्या वक्तृत्व शैलीनं की त्यांच्या जिभेवरच्या सरस्वतीनं आम्हाला प्रसन्न केलं आणि आमच्या डोळ्यातून खूप वेळेला डोळ्यातून अश्रू आले, इतकं ते चांगलं बोलले। आणि आम्ही शेवटी आता आज जो सेल्युलर जेलचा अनुभव घेतला त्या सेल्युलर जेलमध्ये शेवटी आम्हाला शरदजींनी एक असा अनुभव दिला की सावरकर 11 वर्ष जेलमध्ये राहिले, तुम्ही 15 ते 20 मिनटं अर्धा तास का होईना एका कोठडीमध्ये बसून दाखवा, मोबाईल नाही, काय नाही, कोणाशी बोलायचं नाही, शांतपणानं बसून दाखवा। आणि तो अनुभव घेत असताना 2 ते 3 वेळेला माझ्या डोळ्यातनं अश्रू आले की सावरकर इतके वर्ष आपलं सगळं तन मन धन देशासाठी वाहणारे कसे एवढे प्रभावीपणाने राहिले असतील, कसे एवढे तेजाने तळपले असतील याचा विचार करून मला धन्य झालं आणि आजचा अनुभव अतिशय अविस्मरणीय होता, शब्दातीत होता। नमस्कार, मी श्याम कुलकर्णी सांगलीहून आलो आणि साधारण आम्ही ऑगस्टमध्ये रत्नाराम गोडसे नाटक बघितलं, त्यानंतर अलीकडे या वर्षात त्यांची 2दा-3दा भाषणं वगैरे ऐकली आणि त्यामुळं आम्ही प्रेमित त्या ह्या ट्रिपचं जे आहे यांच्या प्रेरित झालो आणि त्यांच्या या ट्रीपमध्ये त्यांच्याच ह्याच्यामुळे हे जे काही कार्यक्रम जे होणार आहेत ते पुढाकार आहे त्यांचा असं सुचल्यानंतर आम्ही यायचं निश्चित केलं। आणि आल्यानंतर विमानावर आमचं भयंकर आपले स्वागत चांगलं केलं। धवलजी म्हणून जे आमचे ग्रुप लीडर आहेत त्यांचं स्वागत त्यांनी आमचं स्वागत छान केलं, गार सरबत वगैरे घेऊन। त्यानंतर गेले आठवडाभर आमचा अगदी ग्रुप म्हणजे अगदी आम्हाला काका वगैरे हाका मारून काळजी घेतात, ट्रीपमध्ये हॉटेलमध्ये व्यवस्थित कुठं काय अडचण आली तर लगेच मदत वगैरे करून आम्हाला खूप हे केलेलं आहे। त्याच्यानंतर गेले 4-5 दिवस जे शरद पोंक्षेंच्या सहवासात आम्ही गेलो ते आम्ही कष्ट वगैरे हे जे झाले ते आम्ही सगळं विसरून गेलो आहे। आणि आजच्या ज्या 2 गीतं आम्ही जी म्हणली त्या डोळ्यातून मला पाणी आल्याशिवाय राहिलं नाही, मला शब्दच फुटेना माझ्या तोंडातून। अशी भयंकर अशी आठवण राहणारी अशी ट्रीप आगळीच ठरलेली आहे माझ्या जीवनात। मुख्य म्हणजे शिलेदारांचं सगळ्यांचं फार कौतुक वाटलं। सगळे एकजुटीनं एक विचारानं सगळे आमच्याशी वागतात, फक्त धवलजीच नाहीत, सगळेच आम्हाला धवलजी आहेत आणि सगळेच आम्हाला आमचेच वाटतात, त्यांनाही आम्ही त्यांचे वाटतो। हे आम्हाला त्याचं फार फार कौतुक वाटतं आणि त्यांचं फार आभार आणि अभिनंदन।